आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. स्थळ निंबाळकर निवास. राधा नुकतीच कॉलेजवरून परत आली होती. या आठवड्यापासून तिचं कॉलेज रेग्युलर सुरू झालं होतं. तिने चप्पल शू रॅक मध्ये ठेवली आणि आत आली तर हॉलमध्ये तिचे आई बाबा कसली तरी लिस्ट बनवत होते. अहो साजूक तूप राहील ना, रत्ना मध्येच आठवत म्हणाल्या. साजूक तुपाची काय गरज आहे, मी डालडा तूप लिहितो. दिवाकर दोन्ही भुवया एकमेकांजवळ आणत म्हणाले. अहो असं काय करताय, वरण भातावर काय डालडा तूप टाकणार आहे का? आणि शिवराजरावांना शिरा आवडतो म्हणून मी साजूक तुपातला शिरा करायचं ठरवलंय, रत्ना म्हणाल्या. तसं राधा थोडी आश्चर्यचकित झाली, कारण या जेवणाच्या कार्यक्रमाबद्दल तिला अजून तरी काही माहित नव्हतं. इकडे एकच पाटील झेपेनासा झालाय, तिथे आता दुसरा पण येतोय डोक्यावर नाचायला. दिवाकर तोंडातल्या तोंडातच पुटपुटत होते. तसं तर त्यांची अजिबात इच्छा नव्हती की शिवा आणि सत्याला जेवायला बोलवावं. इतर कोणाशी त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांना प्रॉब्लेम होता तो या दोन भावांचा. आई बाबा, कसली लिस्ट बनवताय तुम्ही? कोण येणार आहे आपल्याकडे? राधाने बॅग सोफ्यावर टाकत विचारलं. अगं पाटील मंडळी येत आहेत, रविवारी जेवायला बोलवले त्यांना. मग किराणा सामान आणायला नको का? त्याचीच लिस्ट बनवतोय, तिच्या आईने उत्तर दिलं. पण हे ऐकून राधाला मात्र आनंदही झाला आणि थोडं वाईटही वाटलं. आनंद या गोष्टीचा होता की आता त्याला ती पुन्हा बघू शकणार होती, आणि वाईट या गोष्टीचं की स्वतःच्या मनाविरुद्ध त्याला आता पुन्हा इग्नोर करावं लागणार होतं. त्याला हर्ट करताना तिलाही तितकाच त्रास होत होता, पण तिला त्याला उगाच आशेला लावायचं नव्हतं, कारण बाबा आपल्या नात्याला कधीच तयार होणार नाहीत याची तिला गॅरंटी होती. जिथे लग्न होऊनही त्यांना दुर्वा आणि सत्यजितच्या नात्याला अजून एक्सेप्ट करता आलं नव्हतं, तिथे आपल्या नात्याचं भविष्य धूसरच आहे हे तिला माहीत होतं. म्हणून ती स्वतःच्या मनाला आवर घालत होती, म्हणून ती त्याला कुठल्याच आशेला लावत नव्हती. मी आलेच फ्रेश होऊन, असं म्हणत तिने तिची बॅग उचलली आणि आतमध्ये निघून गेली. काय गरज होती आई बाबांना सगळ्यांना बोलवायची? आता तो पण येईल आणि मला पुन्हा त्याचं मन दुखवावं लागेल. आधीच त्याला विसरण्यासाठी किती काय काय करावं लागते. ज्या गोष्टीपासून दूर पळते ती गोष्ट पुन्हा फिरून फिरून माझ्या समोर येते. ती बेडवर बसत स्वतःशीच बडबडत होती. तिने तिचा मोबाईल ऑन केला आणि सोशल मीडिया ओपन केला. त्यावर त्याचे खूप सारे फोटोज होते, त्याचे फ्रेंड्स, त्याचं राहणीमान. सगळं बघून त्याला आपण त्याच्या पुढे कुठेतरी कमी पडतोय असं सतत जाणवायचं. शिवाय जर चुकून आपण त्याच्यावरचं प्रेम एक्सेप्ट केलं तर जग आई बाबांनाच बोलून दाखवेल की तुमच्या मुलींनी श्रीमंतांची मुलं फसवून त्यांच्यासोबत लग्न केलं. ज्या वातावरणात ती लहानाची मोठी झाली होती, आजूबाजूला ज्या मेंटॅलिटीचे लोक राहत होते, त्यांच्यासाठी तर हा एक चघळण्याचा विषय झाला असता. आणि आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना झालेला त्रास कुठल्या मुलीला बघवेल, म्हणून ती शांत होती. कदाचित आपल्याला त्याच्याबद्दल फक्त आकर्षण असावं, जे हळूहळू कमी होऊन संपेल, अशी ती सतत तिच्या मनाची समजूत घालायची. पण तरीही त्रास तिलाही होत होता. तो तिच्या समोर नसला तरी अशी एकही रात्र नव्हती ज्या रात्री त्याचा फोटो बघत ती त्याच्याशी बोलत नव्हती.
ज्या गोष्टी कधी ती त्याच्यासमोर बोललीही नव्हती, त्या सगळ्या ती त्याच्या फोटो समोर बोलायची, मनातलं सगळं शेअर करायची. तिला आजही त्याने पहिल्यांदा दुर्वा समजून तिला मारलेली मिठी अगदी जशीच्या तशी आठवत होती. पहिल्यांदा कुठल्या तरी मुलाने तिला अशा प्रकारे स्पर्श केला होता आणि त्याच्या स्पर्शाने ती वेगळ्याच जगात जाऊन पोहोचली होती. त्याचा साधेपणा, त्याचा स्वभाव, त्याचं केअरिंग नेचर, तिला सगळंच त्याच्या प्रेमात पाडून गेलं होतं. पण मनात असूनही त्या भावना कधी ओठांवर आल्या नव्हत्या. पण तिला एका गोष्टीचं विशेष वाटलं होतं की काहीही न बोलता त्याने तिच्या फिलिंग्स बरोबर ओळखल्या होत्या. भलेही आता तिने त्या नाकारल्या होत्या, पण ज्या विश्वासाने तो म्हणाला होता की तुझ्या डोळ्यात पण मला तेच दिसतं, ते ऐकून ती पण थोडी शॉक झाली होती. आनंदही झाला होता की आपल्या फिलिंग्स आपण न बोलताही त्याच्यापर्यंत पोहोचल्या. पण त्याच्यासोबतच इतर सगळ्या गोष्टींचा विचार येताच ती स्वतःला मागे खेचत होती. शनिवारी रात्री, ए श्रुती, मोबाईल नीट पकड ना ग, तारा तिच्या मावस बहिणीवर ओरडत म्हणाली. नीटच पकडलाय ग, मला तर वाटतं तुझ्याकडून काही स्वयंपाक बनवणं होणार नाही, त्यामुळे हे एक्सपेरिमेंट करणं थांबव आत्ताच. आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करू अगं, तिची बहीण म्हणाली. स्वयंपाक शिकण्यासाठी तारा मॅडमनी आजचा मुहूर्त शोधला होता. आज स्टार्टिंग आहे ग, जमेल हळूहळू. आणि ती बाई पण क्लिअर सांगत नाहीये ना, चवीपुरती मिरची, चवीपुरतं मीठ. आता हे चवीपुरतं म्हणजे नेमकं किती घ्यायचं हे मला कसं कळणार? तिची चव वेगळी, माझी चव वेगळी, तुझी चव वेगळी. कोणाला कमी मीठ लागतं, कोणाला जास्त लागतं. आता कोणाला किती लागतं ते मला कसं कळणार? किती कन्फ्यूज करते ही बाई. जाऊ दे, आपण दुसरा व्हिडिओ बघू, ताराने वैतागून हातातला चमचा खाली ठेवत म्हटलं. अगं, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की तुला काय गरज आहे स्वयंपाक शिकायची? तू आमच्याकडे येऊन का राहत नाहीस? हार्डली इथून 20 मिनिटांवर घर आहे, तरी पण तू सेपरेट फ्लॅटवर राहतेस. चल ना घरी, सोबत राहिलो तर अजून मज्जा येईल, श्रुती बारीक तोंड करून म्हणाली. आले असते ग, पण तुझी ती आजी नको तितकी डिटेक्टिव्हगिरी करते. हे असंच का केलं, ते तसंच का केलं, असेच कपडे का घातले, तशीच का राहते. आणि मला उगीच कोणी माझ्या राहण्याबद्दल किंवा माझ्या वागण्याबद्दल बोललेलं अजिबात आवडत नाही, माहितीये ना तुला. उगीच पाहुण्यांमध्ये भांडण होण्यापेक्षा दूर राहिलेलं कधीही चांगलं. आणि आता एकटं राहायचं म्हणजे स्वयंपाक शिकावाच लागणार आहे ना, रोज किती बाहेरचं जेवणार. खरं सांगू तर मला आईची खूप आठवण येते. खूप ओरडायची ती मला, स्वयंपाक शिक स्वयंपाक शिक म्हणून, पण मी कधीच तिचं मनावर घेतलं नाही. पण आता वाटतंय निदान पोटापुरता तरी स्वयंपाक शिकायला हवा होता मी. आता तिला फोन करून विचारावं म्हटलं तर आधी अर्धा तास फक्त लेक्चर देते, म्हणून मी हा युट्यूबचा मार्ग शोधलाय. आता रोज 1 तास तरी रेसिपी करून बघणार म्हणजे बघणारच, तारा म्हणाली. दी, मला एक कळत नाहीये, तू पुण्यामधली इतकी चांगली कंपनी सोडून इकडे कोल्हापूरमध्ये का आलीस? श्रुतीने विचारलं. तशी तारा शांत झाली. असंच ग, एका ठिकाणी जॉब करून कंटाळा येतो ना, म्हणून फॉर चेंज ट्राय करून बघावं म्हटलं. तिने काहीतरी द्यायचं म्हणून उत्तर दिलं. ती कोल्हापूरमध्ये का आलीये ही गोष्ट तिने आणि तिच्या घरच्यांनी कोणालाच सांगितली नव्हती, कारण पुढचं भविष्य काय आहे हे अजून त्यांनाही माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी, वार रविवार. फोनवर बोलतच सत्यजित रूम मध्ये आला, पण आत येताच तो परत एकदा ब्लँक झाला, कारण समोर त्याची एंजल आरशात बघून लिपस्टिक लावत होती. एका साईडने दिसणारं तिचं ते पोट बघून त्याने आवंढा गिळला. आय विल टॉक टू यू लेटर,
तो म्हणाला आणि त्याने फोन कट केला. त्याच्या आवाजाने तिने वळून त्या दिशेला पाहिलं. या 2 दिवसांमध्ये त्यांच्यातलं वातावरण थोडं निवळलं होतं आणि ते परत पूर्वपदावर आले होते. कशी दिसते मी? तिने त्याच्याकडे बघत विचारलं. यावर त्याने पहिला पाठीमागे वळून रूमचा दरवाजा बंद केला आणि तो चालत तिच्या जवळ आला. ब्युटिफुल. तो पाठीमागून तिला मिठीत घेत म्हणाला. जीत, मी एक नॉर्मल प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर देण्यासाठी जवळ यायची गरज नव्हती. ती त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पण त्याची पकड मजबूत होती. मध्येच त्याने पाठीमागून तिच्या मानेवर ओठ टेकवले. तशी तिची धडपड बंद झाली आणि ती स्टॅच्यू सारखी उभी राहिली. डोळे पण आपोआप बंद झाले. मला नसतं यायचं तुझ्याजवळ, पण तू अशी साडीमध्ये समोर दिसलीस ना की कंट्रोल होत नाही. तो तिचे मोकळे सोडलेले केस पुढे टाकत म्हणाला. त्याने खाली झुकत तिच्या पाठीवर ओठ टेकवले. तसे तिने डोळे अजूनच गच्च आवळले. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती एका झटक्यात मागे फिरली आणि तिने त्याला मिठी मारली. मी काय म्हणतो असं म्हणत तो पुढे बोलतच होता. तितक्यात दारावर जोर जोरात थाप पडली. वहिनी, ए वहिनी, 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 ए वहिनी. लागोपाठ सूर्य आणि शिवाचे आवाज त्या दोघांना ऐकू यायला लागले. त्या आवाजाने दुर्वाने लगेच डोळे उघडले आणि त्याच्याकडे बघत म्हणाली, जीत, सोडा, शिवा आणि सूर्य आलेत वाटतं. ती म्हणाली, कबाब में हड्डी. सत्यजित ताराकडे बघून दातोट खात म्हणाला, कारण सकाळी सकाळी त्याला एक स्वीट किस तरी मिळेल या अपेक्षेत तो बिचारा होता. पण या करण अर्जुनच्या जोडीने त्यांच्या मूडचा पुरता कचरा केला होता. तो काय तिला सोडत नाहीये हे बघून तिनेच त्याला बाजूला केलं आणि जाऊन दरवाजा उघडला. तिने दरवाजा उघडताच दोघेही एका लाईन मध्ये आत शिरले. सत्यजित आश्चर्यचकित चेहऱ्याने त्या दोघांकडे बघत होता. ए वहिनी, एक कन्फ्युजन आहे. मी हा शर्ट घालू की हा ग? सूर्या त्याच्या हातातले 2 शर्ट दाखवत म्हणाला. वहिनी, त्याचं नंतर आधी माझं सांग की या शर्टवर ही पॅन्ट कशी दिसेल की ही चांगली दिसेल. शिवाने शर्ट हँगर सहित मागे अडकवला होता आणि 2 पॅन्ट त्याच्या दोन्ही हातात होते. इकडे सत्यजित मात्र दोन्ही खिशात हात टाकून त्या दोघांचे कारनामे बघत होता. तू आधी तो हँगर काढ. दुर्वाने त्याच्या पाठीमागे जाऊन शर्टला अडकवलेला तो हँगर काढला. वहिनी, आधी माझं सांग, आज मी जास्त चांगलं दिसायला हवं. सूर्या भावनेच्या भरात बोलून गेला, पण यावर त्या तिघांनी पण आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. खा अजून माती. शिवा त्याच्याकडे बघून मनातच म्हणाला, आय मीन, मी आज त्याच्यापेक्षा चांगलं दिसायला हवं. हा नेहमी मला म्हणत असतो की मी तुझ्यापेक्षा हँडसम आहे, पण आज मला याला दाखवून द्यायचंय की मी पण काही कमी नाहीये. सूर्या विषय फिरवत म्हणाला, बडे हरामी हो बेटा. शिवा नजरेनेच त्याच्याकडे बघत म्हणाला, पण त्याच्या एक्सप्रेशन्स वरून त्याला काय म्हणायचंय हे सूर्याला कळून चुकलं. तसं त्याने शिवाला हळूच डोळा मारला. हा शर्ट घाल, हा तुझ्यावर चांगला दिसेल. दुर्वा एक शर्ट चॉईस करत म्हणाली. तसं सूर्याच्या चेहऱ्यावर चमक आली. राधा दुर्वाचीच बहीण असल्यामुळे दोघींची चॉईस ऑलमोस्ट सेम असेल असा त्याने मनोमन तर्क लावला होता. म्हणून साहेब दुर्वाची चॉईस विचारायला आले होते. वहिनी, या शर्टवर मी कोणती पॅन्ट घालू? शिवा एकदम इनोसंट फेस करत म्हणाला, तू पॅन्ट नाही घातलीस तरी चालेल, कारण जेवल्यानंतर तसं पण तू झोपायच्या मूडमध्ये असतोस.
सत्यजित त्याच्याकडे बघून तिरकसपणे म्हणाला, हा यार भाई, ग्रेट आयडिया. हा विचार माझ्या डोक्यात कसा का नाही आला? शिवा निर्लज्जासारखा म्हणाला, तुझं डोकं भाईसारखं चाललं असतं तर तू सीईओ असतास ना. सूर्या बत्तीशी दाखवत म्हणाला, कपड्यांची चॉईस झाली असेल तर आता तुम्ही जाऊ शकता. सत्यजित शक्य तेवढं स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणाला, भाई माझी पॅन्ट अजून चॉईस झालेली नाहीये. वहिनी सांग ना, माझं थोडं कन्फ्युजन आहे. ग्रे की ब्लॅक, व्हाईट वर कुठली चांगली दिसेल? शिवा परत त्या पॅन्ट तिला दाखवत म्हणाला, ही घाल, ही चांगली दिसेल. दुर्वा ब्लॅक पॅन्ट चूज करत म्हणाली. तसा त्याचा चेहरा उजळला. थँक्यू वहिनी, आता आम्ही जाऊन आवरतो. मामाच्या घरी जायचंय ना, म्हणून म्हटलं थोडा पाटलांना शोभेल असं आवरून जावं. शिवा बत्तीशी दाखवत म्हणाला. पण सत्यजित सध्या अशा नजरेने त्याच्याकडे बघत होता की पुढच्या 5 मिनिटात जर तुम्ही इथून गेला नाहीत तर मी तुमचं पार्सल विदाउट कार मामाच्या घरी पोचवेन. त्याची नजर बघून शिवाला कळून चुकलं की आपण काहीतरी माती नक्कीच खाल्लीये. सूर्या, चल आपण जाऊया इथून. इथलं वातावरण मला बहुतेक सूट होत नाहीये. शिवा तिरप्या नजरेने सत्यजितकडे बघत म्हणाला. इथलं वातावरण सूट होत नाहीये म्हणजे? एसी कमी करू का? दुर्वा बिचारी भोळेपणाने म्हणाली. नाही ग वेणी, तुला नाही कळणार. तू नवीन आहे ना इथे, कळेल, हळूहळू कळेल हा तुला पण. तो सत्यजितकडे बघत म्हणाला. त्याची नजर फॉलो करत दुर्वाने पण पाठी वळून त्याच्याकडे पाहिलं. तसं सत्यजितने त्याची रागीट नजर लगेच नॉर्मल केली आणि इकडे तिकडे बघू लागला. वहिनी, आम्ही जाऊन आमचं आवरतो, तोपर्यंत तुम्ही पण आवरा. असं म्हणत शिवा आणि सूर्या दोघेही बाहेर गेले. बाहेर जाता सूर्या शिवाकडे बघून म्हणाला, मला एक गोष्ट कळत नाहीये. मी कपड्यांच्या बाबतीत चूजी होतोय त्यामागे एक कारण आहे, पण तू काय इतका रेडी होतोय? सासरे बुवांना तिसरी मुलगी नाहीये हा? तो म्हणाला. असती तरी मी केलं नसतं. तू भाईला बघितलं नाहीस का? वहिनीने एक नजर मागे काय टाकली, भाईने लगेच एक्सप्रेशन चेंज केले. उद्या तुझं पण तेच होणार आहे. या निंबाळकरांच्या पोरी जाम डेंजर आहेत. मी तर माझ्यासाठी एकदम शांत, सोज्वळ आणि गरीब मुलगी शोधणार, जी माझ्या एका इशाऱ्यावर उठ म्हटलं की उठेल आणि बस म्हटलं की बसेल. शिवा एकदम ॲटिट्यूड मध्ये म्हणाला. तुझ्या तर मार्केट म्हणजे काय तुझ्या बापाची जागा वाटली का तुला? आणि इथे फिरणाऱ्या मुली म्हणजे तुझ्या बापाची प्रॉपर्टी? रविवार असल्यामुळे तारा भाजी घेण्यासाठी शेजारच्या मार्केटमध्ये गेली होती, जिथे एक मुलगा मुद्दाम एका मुलीची छेड काढतोय हे तिने बघितलं. ते बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने जाऊन एक सनकन त्याच्या कानामागे ठेवून दिली. अचानक झालेल्या त्या हल्ल्याने तो मुलगा धाडकन खाली कोसळला. ओ मॅडम, तो छेड काढत नव्हता, तो बॉयफ्रेंड आहे माझा, ती मुलगी म्हणाली. तसं तारा आश्चर्याने तिच्या तोंडाकडे बघू लागली, कारण गेल्या 10 मिनिटापासून तो मुलगा तिला स्टॉक करत होता. मध्येच तिचा हात पकडत होता आणि ती छिडकारत होती. आई आई ग, असं म्हणत तो मुलगा गालाला हात लावूनच उठला. बॉयफ्रेंड? तारा म्हणाली. हो, आमचं भांडण झालंय म्हणून तो मला मनवत होता, ती मुलगी म्हणाली. तसं ताराने डोक्याला हातच लावला. एकमेकांना मनवताय तर कुठे? भाजी मार्केटमध्ये? लाईक सिरियसली? आणि तू बे, पोरीच्या काय मागे मागे पळतो? ती भाव देत नाहीये तर कशाला तोंड घेऊन तिच्या मागे फिरायचं? आमिर खानचा डायलॉग माहितीये ना, बस, ट्रेन और लड़की, इन तीनों के पीछे कभी मत भागना, एक जाएगी तो दूसरी आएगी. आणि काय बघितलं रे तू हिच्यात? मागून पुढून सपाट कपाट दिसते ही. तारा त्या मुलीकडे बघत म्हणाली. ओ मॅडम, तुम्ही तुमचं ध्यान तुमच्याजवळ ठेवा, ओके?
आमच्यातला मॅटर आहे, आम्ही बघून घेऊ, ती मुलगी चिडून म्हणाली. त्या मुलाची मात्र हिंमत नव्हती तारासमोर तोंड उघडून बोलायची, कारण पिच्चराचा दात आता ठणकायला लागला होता. तुमच्यातला मॅटर तुमच्या पुरताच ठेवा, मग असं पब्लिक प्लेसमध्ये जग जाहीर करू नका. छपरी निब्बा निब्बी कुठले, ती दोघांवर जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाली आणि खाली पडलेली पिशवी घेऊन तिथून निघून गेली. ही मुलगी ना नक्की बॉक्सर असणार, दात तोडला राव तिने माझा. तो मुलगा ती गेली त्या दिशेने बघत म्हणाला. तू दुसऱ्याच मुलींकडे बघत बस, त्यातच अर्ध आयुष्य चाललंय तुझं, छपरी कुठला. त्याची गर्लफ्रेंड सगळा राग त्याच्यावर काढत म्हणाली आणि पाय आपटत तिथून निघून गेली. बरोबर बोलली होती ती पोरगी, पोरींच्या मागे अजिबात पळायचं नाही, एक गेली की दुसरी येणार, जाऊ दे हिला, सपाट कपाट कुठली. तो मुलगा पण ती गेली त्या दिशेने बघत म्हणाला आणि स्वतःचा तुटलेला दात घेऊन तिथून निघून गेला. व्याही भोजनाचा कार्यक्रम पुढच्या भागात आहे. आता दिवाकर मामा वर्सेस पाटील ब्रदर्स हा सामना कसा रंगतोय ते बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा.